भाया शेट इकडं आली ते आणि भाजी शेट बरोबर भायाला म्हटलं भाया बाबा नाही का म्हटलं भाजी बरोबर बोलत बसली बाळाला समजावून सांगायला लागली म्हणून तर आता जेत शेट काय करायचं ती करा तर भाजीला सुराला लावा कारण की हा भाजी पहिल्यांदा त्यांच्या जाऊन होता ते महत्वाचं सांगायचं राहिले भाजी हो महिना बरं पाठवायचा आहे रणजित आहे ना रणजित चव्हाण त्याच्या दावणीला आज जाऊन शेड बीड बांधतो की त्याच्या घरात आपल्या नजरेसमोर राहतो भया शेड आज काय काय आज येड्यातनं बैल गेला आलाय वड्याबरोबर 2 फेर टाकायला परत गावातला 2 नंदी येणार आहेत हा गाणा भाई दख्खन म्हणजे बाजी बरोबर आपण फेरा दिलेला ते दख्खन मग तिथे ह्याच्याबरोबर एक फेरा दिल्या आपल्या ब्रह्मावर हा दख्खन नंदी आणि हे जे साहेबांनी तब्येत वाढली आणि बाबऱ्या बच्चीला तर बाबऱ्याला आम्ही काही फेरं देणार नाही बाबऱ्या जाणार आहे आपला शनिवारी 25 तारखेला आज किती तारीख हां म्हणजे 25 तारखेला बाबऱ्या जाणार ह्याला मैदानला नेरल्यात आणि रायबा शेटचं मंचीला तर रायबा शेटला भैया काल काय काय विषय झाला आपला काय ठरलंय आपलं पूर्णपणे लक्ष आता हे साहेब आम्ही घालवणारच आहे महिन्यासाठी या साहेबांसाठी घालवणार ह्या साहेबामुळे काय लागलं आमच्या इकडं लक्ष लागेना म्हणजे ज्या आपल्या वस्तू साह्या पडते त्या त्यांच्यावर लक्ष लागेना आणि आम्ही दोघांनी असा विचार केला की रायबा शेटचं काय वाढलं वजन वाढलं रायबा शेट म्हणावा असा गाडी ओढणा झालाय आता आपण लक्ष दिलेलं कंटिन्यू मला वाटते 1 महिना कंटिन्यू व्यायाम व्यवस्थित फेर बिर सगळं आणि कसला ओढत होता त्या ह्याच्यामुळे बाजीमुळे तिकडे लक्ष गेलं ना चांगल्या वस्तू मात्र नको आपल्या म्हणून आता आमच्या दोघांना असं ठरलं की रायबावर ना अजिबात लक्ष हटवायचं नाही आज पहिल्यांदा म्हणजे दारू फोडणार रायबाचा म्हणजे नव्यानं सुरुवात रायबाला आज फेर द्यायचं का चालवायचा मग चकडीला 2 फेरू देऊ हां ह्याला फेर आहेच की बाबऱ्याला चालवू मोकळा नुसता कारण की भाजी पुढे कालच्या वेळेस मी हात जोडलीतच म्हणलं आता तो मित्र मानला आपल्याला शब्द दिलाय 1 महिना काय असेल तसं आपण भाजीवर प्रेम आहेच म्हणजे नजरेसमोरच ठेवायचा म्हणून भाजीत निघाला तिकडे आधी म्हणजे तुझं आणि हो महत्वाचं सांगितलं भाई आज तिथं राहतो तिथनं मला वाटतं एक किती फुट असं 500 फूट 500 फुटाच्या अंतरावर भाजी जाणार आहे असं नाही की कुठे एकदम 10-12 किलोमीटर निघालाय आणि ह्याच्या आधी दावणीला त्यांच्याच होता आपल्या दावणीला याच्या आधी हा भाजी त्यांच्याकडेच होता त्यामुळे पुन्हा त्या दावणीला निघालाय जा बाळा तिकडे तरी पुळ बाबा सगळा आणि आपले ब्रह्माशेट कशी बॉडी झाले बघा काही सगळ्या वस्तू चांगल्या गोष्टी आपण ह्याचा काय विषय आता बघा की इथं दमवणार नाही आता ह्यो आता काय आपल्या फॅमिलीचा गैरसमज होईल कुठं ब्रह्मा दमवतोय हे करतोय ते करतोय बाय चान्स जर नेल्यावर गेलो आपण घेऊन म्हणजे कळेल मग तिथं आता काय वस्तू आहे मी मग ते तापवायचं नाही तापवतच नाही द्या सोडून डायरेक्ट खाली झोपायचं खाली झोपायचा वळवायचा आणि तू वळवताना पण असं बोबा म्हणजे अजिबात त्याला हेच करायचं नाही बघू पहिला झाला तर करू आणि आपले रायबा शेट असे निवांत आहेत बघा आता व्यायामला तयारी लागा तुमचा लाड बंद आता व्यायामच्या तयारी लागायचा आता काय वड बीड अशी काढून येणार आहे तुझी आता हे 2 गोष्टीवर फोकस ह्या साहेबांचा काय विषयच नाही ह्या साहेबांच्यावर जरा लक्ष दिलं पाहिजे ह्या साहेबांना काय शिकवायला लागत नाही बाबऱ्याला काय शिकवायला लागत ना आता बघा का सांगावं तुया चला तर बाबऱ्याला घेऊन निघालो चालू होत खाली बाबऱ्याला पायरा झाला तर बाबऱ्याला पळवायचा आहे 25 तारखेला म्हणून बाबऱ्याला काय फेरा देणार नाही शक्यतो करून बाहेरचं फेरं बंद झालाय तर मैदान चालू करायचं रायबाला तेवढा त्याचा फेरा रायबाला जरा वड निघू दे रायबाला काय करू आधीमध्ये बाहेर पण नेऊ फेऱ्याला मैदान चिठ्ठी टाकायची नाही फेऱ्याला न्यायला हां चहा पाणी नाश्त्याला द्यायचं काहीतरी आमच्या रायबा तेवढी म्हणायची वड काढून द्या रायबाला नको जोपर्यंत आपल्याला वाटतं नाही रायबा आता वड म्हणजे निघाल्या आणि तुम्हाला गंमत दाखवतो आता बाबरीची असा न्यायला का नाही चालू कुठं पण नेऊ दे छकड्याला झोपून न्यायला काय पण न्यायला जाताना असं असते
माग वळला की गंमत बघायची ह्याची आता नुसती. रायबा बाहेर आणला असतं रायबा आता थायताय झालं असतं. ह्याला कुठे घेऊन निघालाय. काच चांगली आली बरं काय चकाकते. भाजी शेट इथले कामं बी मोग राखली की जाऊन बघून येऊया. आज शेड करून देऊया त्याला. कामं राख भाजी जाऊन बघून शेड करून देऊया म्हटलं. मग तू मॅट पाहिजे रणजित. हा मॅट लागतं म्हणलं आपल्याला. कोबाई बापरे हे ताकद वाढली पाहिजे. डॉक्टरने जरा विचारून बघा टॉनिक वगैरे काय देते ते. हा ना जरा यांच्यावर आता फोकस करे. फक्त मग त्याची जरा ताकद वाढू दे. तर बेस आणला तो कसा होता. तसं मानला तर रायबापेक्षा येऊ ते 4-5 महिन्यात मोठा आहे नुसता. अरे नाही पाय ठसका त्याचा. लयच खाली वाकून चालायला लागली ते. चल मला वाटतं तिकडल्या माणसाने काय केलं असणार का नाही ह्याला. मागणं फोडला असणार आधी. माग कुठलं उभारच राहून देत नाही. आता फोड घ्या मारा बघतोय ना मला. मार बाबा मार काय आता. लय दिवसानं आईला मोकळा सोडायचं होतं. आला काला 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 जातो चेडत. मी म्हणलं चालवतो ह्याचा स्टँड धर माया होईल. असा पळत नाही. बाबऱ्या निघाला आपला. अशी मोकळी जरा सोडायची जरा बरं वाटतं रे असं पण. कसं बघते बघायचं तिथनं कोण येतं का नाही मागणं. त्याला माहिती तिथंच बांधते त्याला. तो नाही 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 अजून पुढं बांधते त्याला. बहुतेक चरायची सवय आहे. पहिले तिथं चरायला सोडत होते त्याला असं मोकळा. चला आता बाह्याला गावतोय का बघ्या. गेला मारला. मला गेलं पाहिजे का. मला पण भ्या वाटतंय. माझ्या जागा येतोय पळत. आता तर मोकळा आहे. आता शेडतच गावला तर गेला आणि गोंडावर करून. चालते तर गेला भेट आता. गेला शेडत. रायबाजवळ गेला. रायबाला मारायचं काय. आले साहेब कुठं रायबाकडे गेलं काय. असं जरा मोकळी सोडले त्यासनी पण बरं वाटते रे. आहे ना मला आज खांद्यावर जून आहे. बरं वाटते मोकळी पळायला. फटकं दिल्यावर कळेल. हा
बाह्याला मार बाह्याला तिकडा का आता रायबा शेटला आणा गेली. चला रायबा शेटला घेऊन येऊया. रायबा शेटला त्याचा फेरा त्या साहेबाच नाही. हा येऊ नका रायबा उंची वाढल्या का नाही रे पोटा दिसायला लागला की रायबा. आपल्या दररोज नजरात आहे त्यामुळे आपल्याला ओळखत नाही. काय घालताय खायला बी पटत नाही होत 13-14 महिन्यामध्ये. ए बाबा साहेब आता ससुराला लागायचं आता तुमचा लाड बंद. या भाजीमुळे याच्यावर लक्ष दिलेलं आम्ही त्यामुळं नाही काय पळत होता रायबा कसला घोड्याला पण गडी कधी कधी ऐकत नव्हतं. परत ते भाजीवर लक्ष दिलं. भाजीनं आमचं पाकच म्हणलं ज्या वस्तू आपल्याला देवानं चांगल्या दिल्या द्या आपलं नशीब म्हणायचं असल्या वस्तू आपल्याला मिळाल्या द्या ते संधीचं सोनं केलं पाहिजे आपण. म्हणून काल बाहेर माझा आम्ही बसून जरा विचार केला. म्हटलं बाबा काहीतरी पाऊल उचलला पाहिजे साहेबांच्या. तर ह्याच्याकडे लय अपेक्षा येते वड अशी काढायची विशेष हाड करायचा फिटनेसमध्ये जाणे आता ह्याला. हे दोन आणि हे शेटचं बघा हाच फेरा द्यायचा ह्या दोघांनी ह्याला आणि ह्याला दोघांनी फेर द्यायचा. भैया मग एक गोड्याबरोबर एक ब्रह्माबर दिला तसं रायबाचा म्हणजे ब्रह्मा वड काढलं कारण ब्रह्माला तळ आहे ना खालनं जोरात. तर सगळी साफसफाई झालेली आहे इथली आता बघू शकताय. आणि असं मॅट आम्ही ओढून ठेवतोय साईडला कारण की त्याच्याखाली वल झालेली असते लगी गेलेली असते म्हणून म्हणजे दिवसभर असं चुकतं. मॅट ओढून ठेवायचं एका साईडला. आणि आपल्या बाबऱ्या पळा गेलेला नागठाण्यात तेव्हा छकडा मोडलेला छकड्याचा जू. काल रात्री आम्हाला 11 वाजले जू घालायला. तर हा बघा जू मोडलेला जुना तिथं मोडलेला असा बरोबर. मग आता शिवांडला नवीन बरोबर 1000 रुपये गेलं त्या नवीन जूला. मग सगळाच खोलून आम्ही सगळं आवळायच्या कडे आता मस्तपैकी. जवळजवळ 11 वाजले रात्री आम्हाला. मग आता त्यासनी धुवून द्यायचा आहे कारण की आपण तसा आणलेला तसा दिला छकडा मागं. आणि एकदा पण छकडा मोडला ते पण मित्राचाच होता त्याच्या दांड्या मोडलेल्या त्या दांड्या पण दिल्या एकदम भरीव घालून दिल्या. आधी पहिल्या पोकाळ होत्या छकडा घ्यायचा लवकरच खरं वेटी काय छकड्याला 2 महिने 3 महिने त्यामुळे छकडा अजून मिळालेला नाही आपल्याला. आता घ्यायचा आहे स्वतःच. दोघा तिघांनी फोन लावणार आता आणि बघा होय. तर फेऱ्याला आली ते आणि दीपक्याला सोडून दिला झाला. सोड की सोड दीपक हे पण मारतं बरं का. ही तर माझ्या उराव येते पळत. हो 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 बाबरे राय बा तुला मार. पंचवीस नेल्यात हाय का गरुडा आता लागलं का आयला त्याला काय सारखं लागतं आमच्या मागं लागले तसं काय ह्याच्या आमच्या ह्याच्या मागं लागले साहेबांनी तसं काय हा तेवढं बातमा नाही नाही त्याला लागतंय आई गे काय घेऊन आला येऊ आणि नव का हा 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 तिकडे निघाली तिकडे फेऱ्याला फेऱ्याला नव्ह वाट्याला निघाली शंभू हा फेऱ्याला वाट्याला निघाली ती ओगलेवाडी ओगलेवाडी ये बाळा उंची वाढले ना साहेब एवढा तर खाला
बाकीचं पत्र एक दिसतं का म्हणायचं का आणि ते पोलीस सांगायचं मला आता काय आणि एकच घ्यायचं पण काय मसाला आला पाहिजे सर सर काय झालं आला दर की काय काम येस मग नाही मारत आता दीपक दीपकला मारतोय एकटं ह्याच्या अंगावर जात प्रत्येकाची खोड आहे काहीतरी आता हे बापरे माझ्या अंगावर पळत पळत येऊ मारला हे बघा घ्या आता गंमत बघा हे बापरे चला असं न वय मोका वाटला की पळत येतोय अंगा कुत्र माग लागले तर हे शंभू निघालाय बघा आज ओगलेवाडीला आम्हाला गट सांगा की हा किती गटात पळणार आहे नाही तर जमलंच तर येतो बघायला आपण व्हिडिओ टाकला ह्याचा शंभूचा मग दादा पण तिकडच निघाला का ओगलेवाडीला नव ओपनच आहे ना का दुसरा पहिला आहे आवडता ब्रँड काय कढी 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 केल्या घरात आज नवीन काय काय कढी आहे कांदा वल्ला कांदा काकडी ही काय आमटी शेवग्या शेंगीची भात आणि वाटून भातवडी तळल्या एवढी म्हणजे ह्यांच्याजवळ आणून दिल्या एवढी काय खाणार नाही तर दुसरं शेअर करायचं महत्वाचं आपल्याला आज फेर दिली ती आणि आता पुढला जो पण फेरा वागणार आहे रायबाचा त्यात रायबाला काठीला मारली तरी काठी आपण एकदम हलकी वापरल्या का कारण मी मारून देत नाही शक्यतो तर ड्रायव्हर काय म्हणलं माझा हात पोचत नाही हात त्यांचा असं पोचत नाही मारायला कारण की वासरायचं अजून बैल असली हात पोचतो असं ते म्हणलं की बघ बारकी तर हलकी काठी द्या हलकी काठी दिल्या जाड काठी वापरल्या नाही आपण भरपूर कमेंट येते द्या मारतायचा आहे करताय आणि मग कधीच कुठल्या मुख्य जनावर मारत नाही फक्त तेवढ्यापुरतं तेवढं आणि तिथं कोण ऐकतच नाही सगळी नंतर मग बोलायला चालू करतात की लईच लाड तेवढं थाप पडल्याशिवाय स्पीड लावत नाही त्याचा हात पोचत नाही आणि लई पण हात असं वाकाय बघितलं पडून राहील ते शेअर करायचं आहे त्यामुळे जे कोण पुढे नवीन व्हिडिओ बघणार आहेत त्याच माहीत नसते त्याच वाटतं काठी वापरले जा ती काय त्याच व्हिडिओ दिसते काठी एकदम बारीक आहे ड्रायव्हरशीटला आपल्याला आता काय करायचं पर्याय नाही ट्रेन करायचंच आहे आणि मस्त पाळा गोळी घेत चालतं पुढे शेअर करायचं चालतंय चला